टाटा स्टील ध्रुवी गोल्ड, टाटा स्टील ध्रुवी गोल्ड. तुम्ही ह्या ऊसाच्या प्लॉटला आपलं टाटाचं ध्रुवी गोल्ड नावाचं खत वापरलं. हो. तर त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? रिझल्ट म्हणजे पावसामुळे तर हा एक शिवडी झाला होता ऊस, आणि ते मटेरियल टाकलं आणि त्याच्याबरोबर दुसरं पण मटेरियल टाकलं, त्याचा रिझल्ट इतका चांगला की फुटवा वगैरे एकदम भारीपैकी केलेला आहे. अच्छा. हा. एक नंबर म्हणजे ह्याचं फुटवं जास्त निघलं, ऊसाची ग्रोथ, जाडी म्हणा, हिरवेगार पानं बाजू कशी दिसतात, हिरवगार नसते. त्याचा इफेक्ट आपण एकरी 2 बॅग वापरल्या त्याच्यामुळं रिझल्ट जोरात बसलेला आहे. मग सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता, संदेश काय तुम्हाला मेसेज वगैरे द्यायचा आहे का, की बाबा हा शेतकऱ्यांना सांगू शकतो की बाबा हे चांगलं प्रोडक्ट आहे, वापरला तर फायदा होऊ शकतो. आता आम्ही पण कांद्याला, टोमॅटो असतात ह्याला वापरणार आहे, आता कोबू फ्लावरला ह्याला नियोजन आमचं चालू आहे. तुमच्या नियोजनामुळे बाबा आम्हाला ऊस यंदा दरवर्षीपेक्षा जास्त सापडेल. तर तुम्ही आमच्या शेतकरी मित्र बांधवांना तुम्ही काय सांगाल आपल्या खताबद्दल? खरंच तुम्ही एक वेळ वापरून बघा, खरंच चांगला रिझल्ट आहे त्याचा. मी वापरलेला आहे आणि याच्या पुढे मी ते पूर्ण प्रत्येक प्लॉटला वापरणार आहे. माझी ऊसाची शेती असते, मिरची असते, कलिंगड असते, त्यासाठी मी आता नियमितपणे त्याचा वापर करणार आहे. आणि माझ्या शेतकरी बांधवांना एवढीच विनंती आहे की तुम्ही फक्त एक वेळ वापरून बघा, तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट भेटेल. धन्यवाद दादा, आणि असंच खत वापरा आणि भरपूर उत्पन्न निघू दे. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही समक्ष बघू शकता, फुलकडी चांगली आली, आमचा फुटवा चांगला आला आहे, फ्रूट सेटिंग पण चांगले झाले, प्लस मुळांची संख्या पण खाली वाढलेली आहे. आणि यंदा आमचं कधीच दुसरी बांधणी झाली नव्हती, आमचे यंदा म्हणजे दुसरी बांधणी पण होते, आणि झाडाची अपटेक करण्याची क्षमता पण चांगली वाढून गेलेली आहे. तर माझं एकच निवेदन आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी आमचं टाटा कंपनीचं ध्रुवा गोल्ड हे वापरावे, याचे रिझल्ट खूप चांगले आहे. माझं एकच निवेदन आहे सगळ्या शेतकऱ्यांनी की त्यांनी टाटा स्टीलचं ध्रुवा गोल्ड हे मायक्रोन्यूट्रन असलेलं 11 मायक्रोन्यूट्रन असलेलं हे प्रोडक्ट वापरावं. ही बॅग वापरावी, एकचदा घ्यायची बॅग आणि एकचदा बेसल डोसमध्ये द्या. तुम्हाला नवीन खरी कोणतंच मायक्रोन्यूट्रन द्यायची गरज नाही. 2022 साली ध्रुवी गोल्ड काकडी या पिकासाठी वापरलं होतं, त्यावेळी मला रिझल्ट त्याचा उत्तम आला होता. अगदी फुलकळीसुद्धा कमी झाली आणि उत्पादन मला चांगलं मिळालं. ह्या वर्षी चालू वर्षी आम्हाला ह्याच्या अगोदर ह्यापूर्वी असं उत्पादन मिळालं नाही. आता सध्या त्याचा रिझल्ट चांगला वाटला आहे आम्हाला, आणि तुम्ही वापरण्यात काय अडचण नाही.